ताई आणि ओमदादा, मी हॉस्पिटलला असताना तुमचे व्हिडिओ बघायचो. माझी खूप इच्छा होती तुम्हाला भेटायची, तुम्ही आला त्याच्याबद्दल थँक्यू. अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने बिग बॉस मराठी आणि त्यानंतर द 50 या शो मधून स्वतःचं स्थान निर्माण केलं. सोशल मीडियावर जान्हवी बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशातच जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. जान्हवीने नुकतीच एक फॅन मुवमेंट शेअर केली. एका कॅन्सरग्रस्त मुलाने जान्हवीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. या संदर्भात अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर केलाय. यावेळी ती भावुक झाल्याचंही दिसली. तिने पोस्ट मध्ये लिहिलं, मागील 2 वर्षांपासून एक छोटासा जीव कॅन्सर सारख्या असह्य वेदनांशी झुंज देतोय. तो माझे आणि ओमचे व्हिडिओ पाहायचा आणि म्हणायचा, हे बघितलं की मला थोडंसं बरं वाटतं. हे ऐकून मन अक्षरशः पिळवटून गेलं. आपण कधी कल्पनाही करत नाही की आपलं हसणं, आपला एक साधा व्हिडिओ कोणासाठी औषधासारखं ठरू शकतो. त्याने आई वडिलांना व चुलते यांना व्हिडिओ दाखवून आमच्या दोघांना भेटायची इच्छा सांगितली. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओमसह संपर्क साधला. जेव्हा ओमने हे सर्व कॉलवर मला सांगितलं तेव्हा तो अक्षरशः रडत होता. माझेही डोळे पाणावले होते. त्या निरागस इच्छेला आम्ही कसं नाही म्हणणार. नवी मुंबईतील खारघर येथे टाटा मेमोरेबल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्याला भेटायला गेलो. त्याच्या खोलीत शिरताच त्याच्या डोळ्यात चमक आली. चेहऱ्यावर एक गोड, थोडंसं थकलेलं पण मनापासूनचं हास्य उमटलं. त्या छोट्याशा हातात किती वेदना होत्या, पण त्याहून जास्त धैर्य होतं. एक छोटासा योद्धा प्रत्येक दिवस जगण्यासाठी लढतोय, तरीही हसतोय. तो आम्हाला शिकवून गेला की जीवन कितीही कठीण असलं तरीही आशा सोडायची नाही. आज मन खूप भरून आलं. कृपया सगळ्यांनी त्याच्यासाठी एक छोटीशी प्रार्थना करा, ही विनंती. कारण अजूनही तो नशिबासोबत लढतोय. तर तुम्हाला जान्हवीचा हा फॅन मुवमेंट कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.